अजितदादा पवार महायुतीच्या सरकारमध्ये गेल्यानंतर त्यांचा पहिला भंडारा गोंदिया दौरा आहे। आज या ठिकाणी सभा आहे त्यांची। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे इथले वरिष्ठ नेते राजीव जैन सर आहेत। सर, या सभेचा अर्थ काय की लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सभा होती। माननीय अजितदादा पवार महायुतीची सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते इथे पहिला दौरा आहे आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेब पुन्हा निवडून आल्यानंतर पहिल्यांदा गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये येत आहे आणि आज ते आम्ही दोघांचा जाहीर सत्कार करणार आहोत। त्याच्यात प्रदेश अध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब पण आहे आणि याच्या मागे आमचा एकच उद्देश आहे की महायुतीमध्ये गेल्यानंतर एक विकासासाठी आणि मनोहर चंद्रिका पुरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त साधून एक मनोहर पर्वाची आम्ही सुरुवात करत आहोत। आणि लोकसभेचं जे तुम्ही म्हटलं तो लोकसभेमध्ये जे महायुतीच्या जे कोणी उमेदवार येईल त्यांच्याबरोबर पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहणार आहे आणि नक्की यावेळी जे देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं आहे इस अबकी बार 400 पार, तो निश्चित त्याच पद्धतीने आम्ही सर्व मिळून काम करणार आहोत। आणि आजच्या या मेळाव्याचा मुख्य उद्देश म्हणजे गोंदिया आणि भंडाराचा विकास आणि प्रफुल्ल पटेल साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जे सर्व काम करणारे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोक आहे ते माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा एक जाहीर भव्य सत्कार करणार आहोत। तुम्ही म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या मतदारसंघावर दावा केला की भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ जो परंपरेने प्रफुल्ल पटेल यांचा आहे तो यावेळेसही आम्हाला मिळावा। हे सर्व निर्णय आमच्या पक्षात खासदार प्रफुल्ल पटेल करतात आणि जे ते निश्चित करतील ते आम्हाला सर्वांना मान्य राहील। त्यांनी इच्छा व्यक्त केली होती भंडाऱ्यातून लढण्याची। मी स्वतः इंटरव्ह्यू केला। जरी तुम्ही इंटरव्ह्यू केले आणि जरी त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल तुमच्याकडे तो त्यांनी इच्छा व्यक्त केली तर त्यांची जी इच्छा आहे ते आमची इच्छा आहे। हा दावा कायम आहे का महायुतीमध्ये भंडारा गोंदियावर तुमचा की तुम्ही भाजपसाठी सोडण्यास तयार आहे? आम्ही दावा कायम राहते पण वरती जे निर्णय होते जेव्हा एक वेळ आपण महायुतीमध्ये गेलो 3 पक्ष आहे आणि 3 पक्षाचे वरिष्ठ जे ठरवतील त्या पद्धतीने निर्णय होतील। शेवटचा प्रश्न, किती लोक या सभेला येणार आहेत आणि किती वाजता सभा सुरू होणार? म्हणजे 11 वाजताचा वेळ दिलेला आहे आणि सर्व वेळेवर येणार आहे आमचे अतिथी आणि आम्ही इथे एक 20,000 लोकांचे नियोजन केलेलं आहे। नक्कीच 20,000 लोकांची सभा महायुतीत अजितदादा गेल्यानंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातली ही पहिली सभा। अजूनही राष्ट्रवादीनं दावा सोडलेला नाही असंच राजीव जैन यांच्या बोलण्यावरून दिसून आलं। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।